मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 जानेवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन बोलत बसलेले असतात. सायली अर्जुनला म्हणते, नागराज काकांना कळलं तर नसेल ना की सुमन काकू नाटक करतायत? त्यांच्या जीवाला काही धोका तर नसणार ना? आणि सुमन काकू किती धीराच्या आहेत बघा ना, किती आपल्याला साथ देत आहेत. नागराज काका पण नाटक करतायत. आता किती पुळका आलाय त्यांना सुमन काकूंचा. म्हणे माझी सुमन कुठे आहे, माझी सुमन कुठे आहे. जेव्हा ते सुमन काकूला मारत होते त्यावेळी त्याने काही केलं नाही, आणि आता जेव्हा सगळ्यांना कळलं तेव्हा एकदम गोड गोड बोलतात. नंतर आपल्याला दाखवतात की सुमन नागराजकडे बोलत असते. ती म्हणते, मला पकडलं, मला पकडलं. नागराज म्हणतात, तुला नाही पकडलं, त्या रविराज आणि त्याच्या अख्ख्या फॅमिलीला मारायचं होतं मला. सुमन म्हणते, मारायचं होतं? कोणाला मारायचं होतं? मला मारायचं होतं. नागराज मग सांगतो की 22 वर्षांपूर्वी जे ॲक्सिडेंट घडलं होतं ते मीच घडवून आणलेलं, त्याचा मास्टर माइंड मीच होतो. मला रविराजच्या तुकड्यांवर जगावं लागतं. एक फुटी कवडी पण नाही मिळाली एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीमधली. रविराज किल्लेदार यांच्या तुकड्यावर जगतोय. म्हणून त्या मैपतला सांगितलं, सुपारी दिली की एकदा ह्यांचा काटा काढून टाक, अख्ख्या फॅमिलीला संपून टाक. पण काय उपयोग झाला? तिघे पण आहेत, जगतायत अजून आणि ठणठणीत आहेत, काही झालेलं नाही आहे. आणि नागराज मात्र इथे खितपत पडलाय. नागराज म्हणतो, पण हे तू आता कोणाला सांगणार? कारण तुझ्या तर डोक्यावर परिणाम झाला आहे. तू तर ही गोष्ट कोणाला सांगूच नाही शकत. आणि ह्या डॉक्टरने ज्या गोळ्या दिल्यात ह्या मी तुला देणार पण नाही, कारण जर ह्या गोळ्या दिल्या तर तुला बरं वाटेल. नागराज म्हणतो, जेवायचं असेल तर जेव, नाही तर मर, आणि तिकडून निघून जातो. सुमन थोडा वेळ बसते शांत, आणि ती नंतर तिचा फोन बघते. त्याच्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. नंतर आपल्याला दाखवतात की अस्मिताला अश्विन इंजेक्शन देत असतो. अस्मिताला बरं वाटत नसतं काल घडलेल्या प्रकारामुळे. त्याच्यामुळे अर्जुन आणि अश्विन अस्मिताला हसवण्याचा प्रयत्न करत असतात, तिची चेष्टा मस्करी करत असतात. आणि मग अर्जुनची गाडी सायलीवर येते. तो म्हणतो, तू कधीच हसत का नाहीस? आणि मग दोघे भांडायला सुरू करतात. अस्मिता म्हणते, हे दोघे नेहमी एकत्र असतात, एकमेकांची थट्टा मस्करी करतात, खोटं खोटं भांडतात, पण नेहमी एकत्र असतात. पण माझ्याच नशिबात का नाही हे सगळं? इकडे सुमन तिच्या खोलीत बसलेली असते. नागराज कुठेतरी तयार होऊन निघालेला असतो. सुमन म्हणते, हे कालपासून सतत माझ्या आजूबाजूला आहे, त्याच्यामुळे सायली आणि अर्जुनला तो व्हिडिओ पाठवताच आला नाही, त्यांच्याशी बोलताच आलेलं नाही. हे कुठेतरी बाहेर जातात असं वाटतंय. हे बाहेर पडल्यावर मी पटकन त्यांना व्हिडिओ पाठवेन. मग सुमन सायलीला फोन करते आणि ती म्हणते, ह्यानीच सगळं घडवून आणलंय. 22 वर्षांपूर्वीचा ॲक्सिडेंट, माझं किडनॅपिंग, हे सगळं त्यांनी कबूल केलं आहे, आणि ह्याचं रेकॉर्डिंग माझ्या फोनमध्ये आहे, मी तुला पाठवते. तेवढ्यात तिकडे नागराज येतो. सुमन प्रचंड घाबरते. ती म्हणते, काय झालं काय झालं? नागराज म्हणतो, अगं काय नाही, मी तर घड्याळ घ्यायला आलो होतो. तू किती घाबरली आहेस? पाणी देऊ, माझ्या बायकोला काय झालं? सुमन म्हणते, नको, आणि ती पटकन तिकडून निघून जाते. नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी अजून झोपलेलीच असते आणि अश्विन तयार होऊन बाहेर निघालेला असतो. तन्वी अचानक उठते आणि म्हणते, अश्विन, अरे तू निघालास? पण मी झोपून राहिले, थांब, मी उठते पटकन आणि नाश्ता बनवते तुझ्यासाठी, तू काही काळजी करू नकोस. अश्विन म्हणतो, काही गरज नाही आहे, मला माझ्या ऑफिसला जाऊ दे. तन्वी म्हणतो, अरे तू माझ्याशी अजून बोलणार नाही आहेस का? मी काय करू म्हणजे तुला कळेल की मला पश्चाताप झाला आहे. अश्विन म्हणतो, त्या दिवशी तुझ्या वागण्यामुळे माझी मान खाली गेली, पुन्हा असं होतं कामा नये. तन्वी अश्विनच्या पायातच पडते आणि म्हणते, अश्विन प्लीज मला माफ कर, मी असं नाही करणार पुन्हा. अश्विन म्हणतो, माझे पाय धरून मला मोठेपणा उगाच देऊ नकोस. तुझं काय डोकं चालतं ते मला चांगलंच माहिती आहे. तुला खरंच वाईट वाटलं असेल ते तुझ्या वागण्यातून दिसू दे. सायली अर्जुनला सांगत असते की सुमन काकूंचा मला फोन आला होता, त्यांनी कसला तरी व्हिडिओ पाठवलाय म्हणे मला. पण तेवढ्यात फोन कट झाला अचानक, आणि त्या खूप घाबरल्या होत्या. अर्जुन म्हणतो, तिच्या जीवाला धोका तर नाही आहे ना? आपण तिथे पटकन जायला हवं. सायली म्हणते, मला आधी स्वयंपाक करून जाऊ दे, आईंवर उगाच ताण येईल. कल्पना म्हणते, अगं तू जा अर्जुनसोबत, अर्जुनच्या कामात मदत होते ना, तू जा, मी बघते काय ते स्वयंपाकाचं. सायली म्हणते, ह्या वटपौर्णिमेला मी अशी प्रार्थना करणार आहे की अशीच सासू मला 7 जन्मी भेटू दे.
मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली सुमन काकूंकडे जातात आणि सुमन तो व्हिडिओ त्यांना दाखवते. अर्जुन आणि सायली प्रचंड चिडतात. अर्जुन म्हणतो की आता ही गोष्ट मी सिनियरला सांगितल्याशिवाय राहूच नाही शकणार. आधी सिनियरला फोन करतो, मग पोलिसांना. सायली म्हणते नागराज किल्लेदारच्या पापाचा घडा आता भरलाय. 100ही पार केली त्याने. आता त्याला शिक्षाही व्हायलाच हवी. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.